नमस्कार. माझं नाव निलेश अरुण सकट. मी ऐतिहासिक शस्त्र संग्राहक व अभ्यासक आहे. गेली 20 वर्ष मी महाराष्ट्र इव्हन भारतभरातून फिरून भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या युद्ध परंपरा झालेल्या आहेत, राजघराणी झालेल्या आहेत, या सर्वांचा अभ्यास करून या काळामध्ये वापरली गेलेली जी काही ऐतिहासिक शस्त्र आहेत त्याचं कलेक्शन केलेलं आहे आणि या शस्त्रांचं संगोपन आणि संवर्धन करण्याचं काम गेली 18 वर्ष करतोय मी. आणि ह्या शस्त्राचा फक्त माझ्यापुरतंच न ठेवता मी गेली 12 वर्ष झाले ही लोकांपर्यंत शस्त्र प्रदर्शनाच्या मार्फत हे पोचवत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक या 4 राज्यांमध्ये माझं ऐतिहासिक शस्त्रांचं कलेक्शन जे आहे ते मी प्रदर्शनामार्फत लावलेलं आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होऊन 351व वर्ष ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच फिरंगी दिनांक 20 जून 2024 रोजी होत आहे. तर याचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे शौर्य गाथा या नावाचं एक आपण प्रदर्शनी आयोजित केलेली आहे. यामध्ये या प्रदर्शनीचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रदर्शनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी 2 रुपयाची नाणी आहेत, ज्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापलेली आहे, अशी 22,222 नाण्यांचं एक कलेक्शन लावलेलं आहे. त्या नाण्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी प्रतिकृती साकारलेली आहे. आणि याच प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेली शिवराई, त्यानंतर महाराजांची शंभूराई, अशी वेगवेगळी नाणी आपल्याला इथे पाहायला मिळतील. अशा पद्धतीने हे एक इतिहासाचे अबोल साक्षीदार आणि हे जे ऐतिहासिक आपला ठेवा आहे तो लोकांपर्यंत यावा या निमित्ताने आमचे मित्र श्री रंजन गावडे यांनी हे कलेक्शन केलेलं आहे. शस्त्र म्हटलं की लोकांच्या डोळ्यापुढे आजकाल नेहमी मारामारी आणि एक गुंड प्रवृत्ती हीच येते. पण नाण्याला जशा 2 बाजू असतात तशा शस्त्रालाही 2 बाजू आहेत. शस्त्र हे फक्त कोणाचा तरी जीव घेतं ते तर आहेच, पण त्या शस्त्रामुळे कोणाचं तरी संरक्षण सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि ही बाजू जी आहे, संरक्षणात्मक बाजू जी आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. भारतात किंवा इतर देशांमध्ये जे काही परकीय आक्रमणं झाली, त्या लोकांनी महाराष्ट्रावरती जे काय आक्रमणं केली ती आक्रमणं थोपवण्यासाठी आपल्याला शस्त्राचीच आवश्यकता होती. आणि याच शस्त्रांनी या मोठ्या मोठ्या लढाया लढल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे युद्धतंत्र वापरलं, जे की गनिमी कावा नावाने आज आपण जाणतो, हे सर्व शस्त्र ही काळाच्या ओघात लोकांनी कोणी भंगारात टाकली, कोणी अक्षरशः विहिरीत टाकली, कुडात टाकली, कोणी धान्याच्या कुडात ह्याच्यात ठेवून दिली, ही लपून ठेवली. का तर याच्यावरती पोलिसांची काही बंधनं असतात. आणि साहजिकच लोकांच्या मनामध्ये एक ह्याची भीती होती. त्यामुळे आम्ही लहानपणापासूनच मला शस्त्रांची आवड असल्यामुळे ही शस्त्र मी जमा करायला लागलो. माझ्या मुळात घरात एक तलवार, जुनी ऐतिहासिक आमची घराण्याची तलवार असल्यामुळे ती तलवार, त्याचबरोबर मग आमच्या काही नातेवाईक मंडळींमध्येही आम्हाला काही शस्त्र मिळाली, त्यानंतर गावामध्ये भेटली. अशी शोधत शोधत मी हे कलेक्शन केलेलं आहे. आणि संपूर्ण भारतभर फिरून हे कलेक्शन केलं आणि लोकांना त्या शस्त्राच्या मागे जे शास्त्र आहे ते सांगण्याचं काम आपण करतो. तलवार म्हणजे फक्त लोखंडाचं पातं आणि मूठ असं नसून तलवारीला वेगवेगळी अंग आहेत. 23 अंग तलवारीला असतात आणि ती वेगवेगळी अंग, त्या प्रत्येक अंगाचं वेगळं काम आहे. असं खूप मोठं शास्त्र त्या शस्त्राच्या मागं आहे. ते बनवण्याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे आणि हीच मेहनत लोकांना कळावी आणि त्या शस्त्राच्या प्रती शस्त्र संगोपन आणि संवर्धन व्हावं ही आमची इच्छा आहे. ज्यांच्याकडे ही जुनी ऐतिहासिक शस्त्र आहेत ती त्यांनी स्वतः सांभाळून ठेवली पाहिजेत, किंवा त्यांच्याकडून होत नसेल जर जे कोणी करतायत त्यांना तरी ती दिली पाहिजेत. आणि हा आपला इतिहासाचा अबोल वारसा जो आहे हा आपल्या लोकांनी जपला पाहिजे, हा याच्या मागचा हेतू आहे. याच्यातून आमच्या मनात एक कल्पना आली. मी आणि माझे मित्र श्री किरण शिंदे, आम्ही दोघेही शस्त्र अभ्यासक असून आमच्या मनात एक अशीच कल्पना आली की महाराष्ट्र हा देशाचा खडगहस्त आहे आणि या महाराष्ट्राला एखादं राज्यशस्त्र का नसावं. म्हणून मग आम्ही गेली 5 वर्ष शस्त्र विभागावरती या काम करून महाराष्ट्राचं राज्यशस्त्र का नसावं याच्यावरती अभ्यास केला. आणि त्यातून आम्हाला असं कळलं की छत्रपती शिवाजी महाराज इव्हन मराठ्यांच्या काळामध्ये जी काही शस्त्र वापरली गेली त्यामध्ये दांडपट्टा, जो की पट्टा हे शस्त्र जे आहे, जे की लोकांमध्ये दांडपट्टा नावाने प्रचलित आहे, हे शस्त्र मराठ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वापरलंय. आणि हे शस्त्र आजही महाराष्ट्रातच भेटतं. ही चालवण्याची कला सुद्धा महाराष्ट्रात आजही शिकवली जाते. आपण लग्न समारंभामध्ये किंवा एखाद्या गावी देवाचा कार्यक्रम असेल तर दांडपट्टा लेझिम दांडपट्टा आजही खेळला जातो मोठ्या प्रमाणात. तर या शस्त्रावरती अभ्यास करून आम्ही महाराष्ट्र शासनाला एक अहवाल सादर केला होता की
पट्टा हे महाराष्ट्राचं राज्यशस्त्र असावं आणि याच्यावरती महाराष्ट्र शासनाने या शिवजयंतीला महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आग्र्यामध्ये आपण शिवजयंती साजरी करून तिथून डिक्लेअर केलं की आजपासून महाराष्ट्राचं राज्यशस्त्र हे पट्टा हे शस्त्र जे आहे याला आपण मान्यता देत आहोत आणि इथून पुढे हे पट्टा हे महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणूनच संबोधलं जाईल. याच्यासाठी आम्हाला खूप लोकांची मदत मिळाली. त्यामध्ये श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड प्रामुख्याने यांची खूप मोठी साथ आम्हाला लागली. त्याचबरोबर आमचे जे काही बाकीचे जे काही शस्त्र संग्राहक अभ्यासक शस्त्रप्रेमी लोक आहेत यांनी सुद्धा आम्हाला खूप मोठी मदत केली आणि अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राचं राज्यशस्त्र पट्टा म्हणून मान्यता प्राप्त करून घेण्यास यशस्वी झालो. अयोध्या आणि राम मंदिराचा हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जिव्हाळ्याचा असण्यापेक्षा आपण म्हणजे जो सनातनी आहे, जो हिंदू धर्माचा मानणारा आहे, त्याला प्रभू श्रीराम आणि राम मंदिर आणि अयोध्या हा एका प्राणापलीकडचा तो विषय होता आणि या विषयाला ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला वर्डिक्ट दिलं की तिथे राम मंदिर बनेल आणि निकाल लागला, त्यावेळेला मनात एक कल्पना आली की 500 वर्षानंतर आपले प्रभू श्रीराम आपल्या घरी येणार आहेत, स्थापित होणार आहेत. तर त्याविषयी अभ्यास करताना असं आढळून आलं की वाल्मिकी रामायणामध्ये जी असं लिहिले म्हणजे काही उल्लेख आहेत की प्रभू श्रीरामाला ज्या काही विद्या शिकवल्या गेल्या त्यामध्ये खड्गविद्या शिकवली गेली आणि त्यामध्ये नंदन नावाचं खड्ग हे प्रभू श्रीरामांचं होतं असा त्यामध्ये उल्लेख येतो. मग याच पुराव्याला आपण हे करून आहे ना कन्सिडर करून आपण एक शस्त्र बनवायला सुरुवात केली आणि ते बनवत असा काय अंदाज नव्हता माझा की मला एवढंच बनवायचं आहे, पण ते बनवत गेलो. साधारणपणे 40 किलो वजनाची पितळेची मूठ आणि 40 किलो वजनाचं पातं, पोलादाचं पातं, असं 80 किलो वजनाचं आपण ते खड्ग बनवलं आणि त्याच्यावरती मग आपण सोन्याचा मुलामा वगैरे देऊन ते 21 जानेवारी रोजी ते आपण अयोध्येला घेऊन गेलो आणि यथोचित सोपस्कार करून ती आपण राम मंदिर अयोध्या इथे ती अर्पण केलेली आहे. जेणेकरून प्रभू श्रीरामांनी जे कोदंडधारी म्हटलं जातं त्यांना कोदंड नावाचा धनुष्य त्यांनी वापरला, पण तो जो धनुष्य आपल्याला माहिती आहे, पण त्यानंतर सुद्धा जे काही शस्त्र रामांनी वापरली ती आजकाल लोकांना खूप माहीत नाही आहेत. त्यामध्ये आपण ते छोटीशी ती लोकांपर्यंत माहिती पण जावी, प्लस महाराष्ट्रातर्फे लढवया महाराष्ट्रातर्फे प्रभू श्रीरामांना एखादं शस्त्र जावं या हिशोबाने आपण ते खड्ग बनवलेलं आणि ते आपण तिथे अर्पण केलेलं आहे.